आज राज्यातले शेतकरी आणि गावोगावचे ग्रामस्थ पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतायत। पाण्याच्या शोधात शेकडो बोरवेल्स आणि विहिरी खोदतायत, पण पाणी मात्र गायब झालंय। कारण भूगर्भातच पाण्याची पातळी कमी झाली आहे। ही गोष्ट लक्षात घेऊन गतवर्षी पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या गोजूबावीच्या ग्रामस्थांनी ओढा खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम हाती घेतलं। त्याचा यंदा चांगला फायदा झाल्याचं दिसून आलंय। गावातल्या विहिरी आणि बोरवेल जिवंत झाले असून गतवर्षी टँकरग्रस्त असलेल्या या गावात आज मे महिन्याच्या अखेरीस भरपूर पाणी उपलब्ध आहे। आज आपण गोजूबावी गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी जाऊयात पुण्यात। पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्याच्या जिराईत भागातलं एक कायमचं दुष्काळग्रस्त गाव म्हणजे गोजूबावी। गेल्या वर्षी या गावानं भीषण पाणी टंचाई आणि दुष्काळाचा सामना केलाय। पण या दुष्काळात हातावर हात धरून न बसता ग्रामस्थांनी सरकारच्या वेगवेगळ्या विभागाच्या योजनांचा तसंच एन्व्हायरमेंट फोरमच्या मदतीनं गावात जलसंधारणाची अनेक कामं केली। त्याचा चांगला फायदा यंदा दिसून येतोय। शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर जमिनीच्या उदरात पाणी जिरवण्याच्या संकल्पनेला गावकऱ्यांनी साथ दिली आहे। पाण्याचं दुर्भिक्ष हे आमच्या पाचवीलाच पुजलेलं असायचं। दरवर्षी पाऊस यायचा आणि वड्याने पाणी वाहून जायचं। आम्ही मात्र दरवर्षी त्या पाण्याकडे बघतच राहायचो। 2010 साली आमच्या गावचे धडाडीचे सरपंच कल्याणराव आटोळे यांनी धोरा सांभाळली आणि आम्ही जलसंधारणची कामं करायचं ठरवलं। गावात जे कंपार्टमेंट बंडिंगचं CCTचं कामं केली, त्यामुळे यावर्षी अगदी कमी पाऊस होऊनही या कंपार्टमेंट बंडिंगमध्ये CCTमध्ये पाणी साठलं। ओढा खोलीकरणामुळे पाणी साठलं। ते साठलेलं पाणी भूगर्भात खोल जिरल्यामुळं त्याचा आम्हाला चालू वर्षी असा फायदा झाला की यंदा फेब्रुवारीतच टँकरकडे डोळे लावून बसायचो आम्ही, पण चालू वर्षी आम्हाला टँकरची वाट बघावी लागली नाही। चालू मे महिना असताना सुद्धा माझा लिंबुनीचा बाग हिरवागार आहे, नाहीतर दरवर्षी मला ह्या सुकलेल्या बागेकडे बघण्याशिवाय गत्यंतर नव्हतं। या जलसंधारणच्या कामामुळं आमचा खूपच फायदा झाला। गावातल्या अनेक शेतकऱ्यांनी फळबागा लावल्या होत्या, परंतु दुष्काळात या बागा जगवण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली। गावातल्या पुरुषोत्तम किरवेंनी टँकरनं पाणी घालून आपली डाळिंब बाग वाचवली, परंतु यंदा त्यांना टँकरचा आधार घ्यावा लागत नाहीये। 2006 सालापासून आम्ही इथं शेती घेतली। आवडीने घेतली की इथं काहीतरी बाग करायची। इथं आम्ही डाळिंबाची बाग लावली। तर सुरुवातीला आमचं 7, 8, 9 सालापर्यंत पाणी बागले, पण तिथून पुढं पाणीच पुरेना। झाडं मोठी झाली, पाण्याची गरज भागेना, म्हणून आम्ही नंतर टँकरने पाणी चालू केले। साधारण आठवड्याला 12,000 रुपयाप्रमाणे आमचं 1 लाख ते 1.5 लाख रुपये आमचे टँकरसाठी जायचे। मागच्या वर्षी गावानी आणि सरपंचांनी गावकऱ्यांनी मिळून निर्णय घेतला की इथं जलसंधारणाचं काम झालं पाहिजे। ओढा खोलीकरण रुंदीकरणाची कामं केली आणि त्यावेळेसपासून म्हणजे ह्या महिन्यात तर अक्षरशः प्यायलासुद्धा पाणी नसायचं, पण आता यावेळेस माझं ह्या मे महिन्यातसुद्धा डाळिंबाला पाणी पुरते। 10 एकर डाळिंबाचा मी बहार धरलेला आहे आणि जलसंधारणाच्या कामामुळे सगळ्यांना फायदा झालेला आहे। टँकर मुक्त झालो आहेत आणि विहिरींना पाणी पातळी वाढल्यामुळं पाण्याची चांगली परिस्थिती आहे सध्या आमच्या इथे। दुष्काळामुळे गेल्या 2 वर्षात कोणतीही पिकं शेतकऱ्यांच्या हाती लागत नव्हती। यंदा मात्र ऐन उन्हाळ्यात देखील गावातला बराच शिवार हिरवागार दिसतोय। याचं सगळं श्रेय गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामाला जातं। 1972-70च्या दुष्काळामुळं जे तळे बांधलेली होती ते निकृष्ट दर्जाची होती आणि त्यांचं रिपेरिंग फार दिवसापासून नसल्यामुळे त्यांची गळती सुरू झाली होती आणि हे तलावांची कामं किंवा जलसंधारणाची कामं CCT किंवा छोटे छोटे बंधारे हे बांधल्यामुळं किंवा वडा खोलीकरण केल्यामुळं भरपूर फायदा झाला आहे। त्याच्यामुळं आमची आता सध्या तरी पिकं हिरवीगार दिसायला लागली। आता आमची लिंबुणी आहे व काही ऊसाची पिकं आहेत, थोडीफार घेतलेली आहेत आणि कडवळ म्हणजे जनावरांचा चारा म्हणून कडवळं घेतलेली आहेत। शिवाय थोडीशी डाळिंबाची बाग पण लावलेली आहेत, ते सुद्धा आता सध्या हिरवीगार आहे। आणि या पाणी पातळी वाढल्यामुळं आमच्या इथला टँकरसुद्धा बंद झाला। अनेक वर्षांपासून गावातल्या भूजलाची पातळी इतकी खाली गेली होती की गतवर्षी बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या होत्या। ओढा खोलीकरण रुंदीकरण तसंच सलग समतल चर, नैसर्गिक शेततळी, पाझर तलाव दुरुस्ती, विहीर बोरवेल्स पुनर्भरण यामुळे आज गावातली भूजल पातळी अतिशय समाधानकारक आहे। हा जो हातपंप तुम्ही पाहताय हा गेल्या 3 वर्षापासून बंद होता, मात्र गेल्या वर्षी जलसंधारणाची कामं झाली आणि या कामामुळे भूगर्भातली पाण्याची पातळी वाढली। त्यामुळे या हातपंपाला आता मे महिन्यात सुद्धा पाणी आहे।
गोजूबावी गावात यंदा अवघा 477 मिलीमीटर पाऊस होऊन देखील आज गाव पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी झालंय. पाण्याचा थेंबन थेंब अडवून तो जिरवल्यानं दुष्काळाची जिरवण्यात गावकऱ्यांना यश आलंय. दुष्काळ हा आमच्या पाचवीलाच पुजलेला एक भाग आहे आणि 3-4 वर्षापासून आम्ही जलसंधारणच्या कामामध्ये सगळे शेतकरी अख्खं गाव एकदम उतरल्यामुळं जलसंधारणचे कामे अतिशय आम्ही चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शासनाच्या मदतीनं आणि एन्व्हायरमेंट फोरमच्या सहकार्याने आणि गावाच्या मदतीने आणि सुरेंद्रवहिनीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगल्या प्रकारचे कामं जलसंधारणचे केल्यामुळे आमचा गाव हा टँकरमुक्त असा गाव झालेला आहे. आणि सगळ्या शेतकऱ्यांनी छोटी छोटी पिकं घेतलेली आहेत. त्यात वांगी, मिरची, कडवळ अशाच प्रकारची पिकं घेतल्यामुळे गुरांना चारा आणि लोकांना चांगल्या प्रकारचं अन्न म्हणून तयार झालेलं आहे. आणि ह्या सगळ्यांचा भाग म्हणून आम्ही आता सध्या टँकरमुक्त झाल्यामुळं आमच्या इकडं सगळ्या गावात समाधानाचं वातावरण आहे. माझं एवढंच सगळ्या शेतकऱ्यांना सांगणं आहे की जसं की आमच्या भागात 477 मिलीमीटर पाऊस होऊनसुद्धा आम्ही पाण्याचा थेंब आमच्या परिसरात अडवल्यामुळं अतिशय पाण्याचा आता त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे झाल्यामुळं आता आम्ही टँकरमुक्त झालेले आणि शेतकऱ्यांचं सुद्धा समाधानाचं असं वातावरण आहे. बारामती शहरापासून अतिशय जवळ असलेल्या या गावात छोटेखानी विमानतळ असल्यानं या गावाला वेगळंच महत्त्व आहे. शिवाय शेजारीच MIDC असल्यानं गावकऱ्यांना चांगला रोजगार देखील मिळतो. परंतु यंदा गावाच्या जमिनीच्या उदरात पुरेसं पाणी असल्यानं गावकऱ्यांच्या मनात एक वेगळंच समाधान आहे. जलसंधारणच्या कामाबद्दल गेल्या वर्षी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामती यांच्या संयुक्त आणि आपण पाझर तलाव, खडकाळी तलाव तिथलं एक पाझर तलाव दुरुस्तीचं काम केलं आहे. नाला खुलीकरणाचं काम पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळं एवढा फायदा झाला की आसपासच्या विहिरींना आज पाणी आहे. टँकर या गावाला द्यावा लागला असता. आतापर्यंत काय टँकरची आवश्यकता भासलेली नाही. सध्या पाण्याची पातळी बहुधा वरच आहे, म्हणजे विहिरींची पातळीची. त्याच्यामुळं आणि आता एक गोजवाई वाघजाईचं एक काम चालू झालेलं आहे. त्याच्यामुळं जलसंधारणचा मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. आणि विहिरींची जी पाण्याची पातळी ती आता वरच आहे सध्या, म्हणजे यांना टँकर काय देण्याची आवश्यकता भासलेली नाही. गावगावच्या पाण्याच्या गंभीर समस्येवर वेळीच उपाय शोधणं गरजेचं आहे. आपापसातले तंटे, स्थानिक राजकारण बाजूला ठेवून येणाऱ्या काळात जी गावं एकत्र येऊन पाणी प्रश्न सोडवतील त्यांना दुष्काळाची भीती राहणार नाही, हेच गोजूबावीकरांनी दाखवून दिलंय. पाणी प्रश्न सोडवल्यानं गोजूबावीकरांच्या एकीच्या कामावरचा विश्वास चांगलाच दुणावलाय. शिवारात पडणारं पाणी जे वड्या वगळीने वाहून जातं, ते पाणी जर आपण अडवलं, जिरवलं तर त्याचा फायदा निश्चितच आपणा सर्वांना होईल. विजय मोरे, साम TV, बारामती.